हॅलो व्ह्यूवर्स, वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ अर्चना। आजचा ट्रॅव्हल व्लॉग आहे तिरुपतीमधील पद्मावती अम्मावरी मंदिर। पद्मावती अम्मावरी मंदिर हे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुचनूर या गावामध्ये आहे। तिरुपतीपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर तिरुचनूर गाव आहे। पद्मावती टेम्पलला जाण्यासाठी तिरुपतीमधून बसेस आहेत, तसेच रिक्षाने पण या ठिकाणी जाता येते। बसचे तिकीट 20 रुपये आहे, तर रिक्षाने प्रवास केल्यास 60 ते 80 रुपये घेतात। दर 5 मिनिटाला बसेस आहेत। मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही। या ठिकाणी मोबाईल काउंटरला जमा करावे लागतात। मंदिरासाठी ड्रेस कोड आहे। महिलांसाठी साडी किंवा ओढणीचा ड्रेस आणि पुरुषांसाठी लुंगी शर्ट किंवा कुर्ता पायजामा। दर्शनासाठी फ्री लाईन आहे। तसेच जर तुम्हाला लवकर दर्शन पाहिजे असेल तर अनुक्रमे ₹50, ₹100 व ₹200 प्रमाणे दर्शन शुल्क आकारले जाते। या ठिकाणी रथसप्तमीला रथोत्सव असतो। देवीची विविध वाहनांवरती मिरवणूक निघते। तसेच मंदिर परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल बघायला मिळते। मंदिराची वेळ सकाळी 8:30 ते 11:30, दुपारी 12:30 ते सायंकाळी 6 आणि रात्री 7 ते रात्री 9 अशी आहे। या ठिकाणी प्रसाद म्हणून लाडू मिळतात, मात्र प्रसादाच्या लाडूसाठी एका लाडूला 25 रुपये प्रमाणे शुल्क आकारले जाते। पद्मावती देवी ही माता लक्ष्मीचा अवतार आहे व ती भगवान व्यंकटेशाची पत्नी आहे। त्यामुळे तिरुपतीला भगवान व्यंकटेशाचे दर्शन केल्यानंतर माता पद्मावतीचे दर्शन घ्यावे अशी परंपरा आहे। पद्मावती मंदिर परिसरात श्री कृष्णस्वामी मंदिर, श्री सुंदरराजस्वामी मंदिर, श्री सूर्यनारायण मंदिर अशी काही मंदिरे आहेत। नवरात्रोत्सव, ब्रह्मोत्सव, रथसप्तमी, वसंत उत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरे केले जाणारे उत्सव आहेत। तिरुपतीला यायचे कसे, राहायचे कुठे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर ही होती पद्मावती अम्मावरी मंदिराची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा व इन्फॉर्मेटिव्ह ट्रॅव्हल ब्लॉग सोबत।